नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ब्लिंकिट करावं लागलं कारण रात्रीला माझं फेवरेट काजळ अद्विकने तोडलं होतं. तसं मला आजच ते पाहिजे होतं म्हणून ब्लिंकिट केलं. थोडं महागात पडलं मला ते काजळ. ऑनलाईन जर मागवलं असतं ना तर ते मला थोडं स्वस्तात पडलं असं. लिंक जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी प्रोडक्ट टॅग करून देणार आणि इन्स्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करा. राखीच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माहीला पिअर्सिंग करायची आहे, त्यासाठीच बाहेर आलो. ऍक्च्युली तिला 2 जागेवर पिअर्सिंग करायची होती आणि कुठे करायची होती ती त्यांना फोटो दाखवत होते. खूप दिवसाचं सुरू होतं तिचं पिअर्सिंग करायची आहे आणि मग फायनली राखीच्या वेळेला मी तिला म्हटलं की चल आता करून देते मी, कारण अद्विककडून मला तिला गिफ्ट पण द्यायचं होतं. आणि हा सीझन असा आहे ना की या सीझनमध्ये थोडा अकडावा येतो. जेव्हा आपण पिअर्सिंग करतो ना तर जरी स्टेपलनी केलेलं असेल पण तरी सुद्धा थोडं अकडतेच ते. आणि तिला कालपासून असं दुखत आहे खूप जास्त. तसं तर 2-3 दिवस दुखतंच, म्हणजे आपल्याला एका कडावर झोपता पण येत नाही जेव्हा पण आपण पिअर्सिंग करतो. ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांना तर माहितीच असेल आणि ज्यांना करायची असेल ते करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण बघा, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे ना त्यांना तर खूपच प्रॉब्लेम होतो. कधी कधी काय होतं, पस पण निघतो त्यामधून. पण याची केअर खूप घ्यावी लागते तुम्हाला. त्याला नारळाचं तेल लावावं लागतं, नेहमी नेहमी ते फिरवत राहावं लागतं.